तर कोल्हापुरातली परिस्थिती आपण पाहिली। पुण्यात नेमकी काय स्थिती आपण पाहूयात। खडकवासलामधून 24,827 क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। खडकवासलामधून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। हवामान खात्याकडून त्यामुळे पुणे विभागाला, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय। त्यामुळे मुठा नदीपात्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होते। रेवती हिंगवे आपल्याला या संदर्भात माहिती देते। रेवती, धरण साखळी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, त्यामुळे पुण्यात विसर्ग या धरण साखळी परिसरातल्या धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। मुठा नदीपात्रात मोठ्या संख्येने पाण्याची आवक होते आहे। सध्या पुण्यातली काय स्थिती आणि जो गाजलेला पुण्यातला भिडे पूल आहे, जो या सगळ्या पुरासाठी ओळखला जातो, आणि भिडे पुलावर किती पाणी आलं यावरनं पुण्यातल्या पुराचा अंदाज येतो, तिथे काय स्थिती आहे? नक्कीच विनोद, तुम्ही म्हणलात तसं अगदी बरोबर आहे की भिडे पूल एकदा पाण्याखाली गेला की पुणेकरांचं असं म्हणणं असतं की पुण्यात चांगला पाऊस झाला। तशीच काहीशी परिस्थिती आता पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळते। आत्ता मी खडकवासला धरणाच्या इथे आलेली आहे, जिकडे जवळपास 24,827 क्यूसेक पाण्याचा हा विसर्ग करण्यात आलेला आहे। आपण जर बघू शकतो की पुण्यातील खडकवासला धरणातून हा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला विसर्ग आहे। केवळ 2 दिवसाच्या पावसामुळे हा मोठा विसर्ग करण्यात आलेला आहे। पुणे वेधशाळेने असा अंदाज वर्तवलेला आहे की पुढच्या आज रेड अलर्ट आहे, तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, आणि त्यासोबतच 7 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने वारे देखील असतील। तर जो पुण्याच्या लगतच असलेला ताम्हिणी घाट आहे, त्या ताम्हिणी घाटात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद ही झालेली आहे। 2 दिवसात तब्बल 320 मिलीमीटरचा पाऊस हा नोंदवण्यात आलेला आहे, असं पुणे वेधशाळेने सांगितलेलं आहे। तर त्यासोबतच आपण इथे बघू शकतोय की खडकवासला धरणाच्या इथे विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे, आणि काही जे अतिउत्साही पुणेकर आहेत ते इकडे निसर्गाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु जे प्रशासन आहे किंवा पाटबंधारे विभाग आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात विसर्ग आहे, तर नागरिकांनी सावधानगी बाळगावी। पण त्या इशाऱ्याला केराची टोपली ही पुणेकरांनी दाखवलेली पाहायला मिळते। जसं आपण बघू शकतोय की या जिकडे खडकवासल्याच्या इथे हा जो पूल आहे, त्या पुलावरती अगदी मोठ्या संख्येने पुणेकर जमलेले आहेत। आणि खरं तर पूर आल्यानंतर किंवा पाण्याची पातळी वाढू लागल्यानंतर तिथल्या आसपासच्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटतात, मात्र पुणेकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय। पुराची सुद्धा मजा लुटताना पुणेकर दिसत आहेत। धन्यवाद रेवती दिलेल्या अपडेट्स बद्दल।